तर मित्रांनो, आपण आता जस्ट बोरीमधून उरणमध्ये पोचलेलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे डाऊन नगरमध्ये। तर तिथे जाण्याच्या आधी आपण 4 फाट्याला क्रॉस करतोय आणि आता आपण 4 फाट्याच्या सरळ रोडने म्हणजेच करंजा रोडने सरळ चाललो आहे आणि तिथेच ITIच्या आधी एक गणपतीचा कारखाना लागतोय आणि तिथेच आपण आज ब्लॉग काढणार आहे। तर तुम्हाला बघायला भेटेल तिथे किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करा 4 फाट्याच्या सरळ रोडने करंजा साईडला। आणि तिथे जाताना एक असा बोर्ड तुम्हाला दिसेल, तिथून आतमध्ये जाऊन ITIच्या आधीच एक कारखाना लागतो, तर तुम्ही तिथे नक्कीच व्हिजिट करा। तर आता आपण पोचलेलो आहे त्या कारखान्याजवळ, तर आता आपण तिथे आतमध्येच भेटूया। नमस्कार मित्रमंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच बागडबिला व्लॉगिंगमध्ये। तर तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता गणपती। तर तुम्हाला समजलं असेल आज आपण आलो गणपतीच्या कारखान्यात आणि हा कारखाना असा आहे जो म्हणजे घरामध्येच आहे हा गणपती आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बघायला भेटतील आणि तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करा। मी ऍड्रेस तुम्हाला टाकेनच आणि तुम्ही कॉल पण करू शकता, नंबर पण आहे, आपल्याला कार्ड पण भेटलंय, हा कार्ड आहे आणि याच्यावर नंबर पण आहे। तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करा, तुम्ही गणपती पहा आणि गणपती बुक देखील तुम्ही करू शकता। इथे सुंदरशे आखण्या केल्या आहेत, सुंदरसं गणपती म्हणजे खूप इथे आलं ना का प्रसन्नच वाटते। तर तुम्हाला याच्या पुढची व्हिडिओ अख्ख्या ब्लॉग पूर्ण बघा, एंड पर्यंत बघा आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हा कार्तिक आमच्या स्कूलचा पोऱ्या जाम मस्तीखोर बस। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता की आता आपण आत आलोय आणि तिथे आपल्याला आपण जिथे तिथे बघतोय तिथे आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या दिसत आहेत। हा रूम पूर्ण बाप्पाच्या मूर्त्यांनी भरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती आकर्षित मूर्त्या आहे, किती सुंदर आहेत, अशा अलंकाराने भरलेल्या मूर्त्या आहेत, या किती सुंदर आहेत। आपण जिथे पण जाऊ तिथे आपल्याला मूर्त्या दिसतात आणि याच्यात एक वेगळं म्हणजे काय, हा कारखाना त्यांच्या ना घरातच आहे, म्हणजे त्यांचं अख्खं घर आहे ना ते मूर्त्यांनी भरलेलं आहे। इथे छोटी मूर्तीपासून ते मोठी मूर्तीपर्यंत सर्व भेटते, तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त गणपतीच्या मूर्त्याच दिसणार आहेत। आणि आता हा दुसरा रूम आहे आणि हा रूम पण देखील भरलेला आहे पूर्ण मूर्त्यांनी, तुम्ही पाहू शकता। आणि जर तुम्हाला कोणती मूर्ती आवडली असेल तर नंबर मी दिलायच, त्या नंबरवर संपर्क करा आणि तुम्ही तो गणपती बुक करू शकता। हा व्लॉग तुम्ही पूर्ण नक्कीच बघा, बघितल्याशिवाय जाऊ नका। तर मित्रांनो, हे बघा, हेच ते रंग ज्याने आपला बाप्पा रंगतो। मित्रांनो, आता आपण एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या बघितल्या आहेत, तर ज्या माणसाने या मूर्त्यांना रंग आकार दिला आहे आता आपण त्यांच्याशी बोलूया। तर चला आपण त्या दादाशी बोलून घेऊया। तुमचं नाव? जयेश। आणि हे किती वर्षापासून तुम्ही करताय? मला 4th वर्ष चालू आहे। 4th म्हणजे तुम्हाला आता एक्सपिरियन्स तर आलाच असेल ना थोडा? तुम्हाला म्हणजे कसं वाटते म्हणजे पेंटिंग करताना? पेंटिंगची मला पहिल्यापासून आवड होती, त्यामुळे मी त्याच्यातच हे करायचा विचार करायचा। गणपती बाप्पा म्हणजे ही मूर्ती पण तुम्हीच बनवता का? बनवत नाही, मी कच्च्या आणतो आणि इथं पेंटिंग करतो। मग आता तुम्हाला पेंटिंग करताना काय अनुभव आलेला आहे बाप्पाला? आता अनुभव तर खूप आलाय,
कसं सांगू ते समजत नाही. शब्द व्यक्त करता येते समजतं. तुम्ही हे कधी ठरवलं की म्हणजे तुम्हाला असं बाप्पांची मूर्तीला पेंटिंग करावंसं वाटतं? पहिल्यापासून मी काम करायचो म्हणजे तिथे जाऊन, नंतर स्वतःचाच केला. स्वतः म्हणजे तुम्हाला असं वाटलं की म्हणजे स्वतःच पण काहीतरी हवं. हा समजलं हवं. आणि तुमची मम्मी? हाऊस पाहिजे. अच्छा, माझ्या आता आहे इथे. आणि पप्पा? पप्पा काम करतात. तर आता त्यांचा जरासं इंट्रोडक्शन घेऊया आपण. साधना, तुम्हाला हे म्हणजे गणपतीची मूर्ती पेंटिंग करायला आवडते? हो आवडते. कधीपासून करता? बरीच 3-4 वर्ष झाली तेव्हापासून करतो. पहिले आम्ही म्हणजे झाली 30 वर्ष विकत आणायचो आणि करायचो. 3-4 वर्ष आम्ही पेंटिंग घरात आणून करतो. मग तुम्हाला एक कसं म्हणजे पेंटिंग करताना अनुभव काय काय आले? खूप आले. खूप आवडतं तुम्हाला म्हणजे आधीपासून आवडायचं? हो, लहानपणापासून. आता काकांच्या इथे बोलूया. काका आपल्याला पेंटिंग करतानाच मस्तपैकी भेटले. काका तुमचं नाव? मंगेश. तुम्हाला काय काय अनुभव आले पेंटिंग करताना? मला म्हणजे कसं वाटते? आवड आहे? आवड खूप आहे. आम्हाला किती 30-35 झाले आम्हाला. पहिला गणपती आणतो आम्ही असं कच्ची पेंटिंग डायरेक्ट रेडीमेड आणतो. आता आम्ही स्वतः मी मुदाच करतो. मग खूप भारी आहेत. तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि काका पण सुद्धा पेंटिंग करतायत. आपल्याला भेटलेत काका पेंटिंग करताना आणि त्यांचा मुलगा पण इथे पेंटिंग करतोय. मित्रांनो, जर तुम्हाला गणपतीची जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकता. इथे खूप प्रकारचे गणपती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत. त्यांच्या आखण्या पण खूप सुंदर आहेत. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवलेत. तर म्हणजे या कारखान्याचं नाव काय? जय चित्रालय. कारखान्याचं नाव काय दादा? जय श्री गणेश चित्रालय. जय श्री गणेश चित्रालय. तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकता आणि खूप प्रकारचे गणपती पण आहेत तुम्हाला इथे बघण्यासारखे. माझ्या मते तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा. हे बघा त्यांचं कार्ड. आता आपण बाहेर आलोय आणि काका आपल्याला आता दाखवते. इथे कच्च्या मूर्त्या ठेवल्यात मोठ्या. हा, पावसामुळे झाकून ठेवल्यात पण काका आपल्याला दाखवते तरी. हे बघा, गणेश पार्वती किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. दाखवा काका, दाखवा. पाऊस आहे ते ओरले होते. आणि हा त्यांचा बोर्ड, जय श्री गणेश चित्रालय. हे नंबर आहे, तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आणि जर तुम्हाला बुकिंग करायचे तुम्ही नक्कीच इथे या. आपल्या इथे येऊन घेतील माहिती घ्या. दादा आपलं नाव? आपलं नाव? माझं नाव दर्शक अंकुश लोखंडे. असं तुम्हाला म्हणजे कधीपासून एक्सपिरियन्स आहे अशी पेंटिंग करायची? पहिलाच वर्ष आहे. पहिलाच वर्ष आहे. आवड आहे? खूप आवडते. म्हणजे कधीपासून पेंटिंग करायला आवडते? पहिल्यापासून पेंटिंग करायला आवडते. माझा बाप्पाची मूर्ती पेंटिंग करताना तुम्हाला काय अनुभव आले? अनुभव तर असे येतात, खूप अनुभव येतात. आवड आहे खूप. हा माझा मित्र निहाल, त्याला पण पेंटिंग करायची खूप आवड आहे. पण तो तर तुला किती वर्षाचा म्हणजे एक्सपिरियन्स आहे याच्यात? 3-4 वर्ष. आणि तुला पेंटिंग करताना काय काय अनुभव येतात? खूप अनुभव येतात. म्हणजे तुला पण आवड आहे पेंटिंग करायची? बाबू तुझं नाव काय? तू पण गणपतीची पेंटिंग करतो? तुला पण आवड आहे? हो, आवडतात. किती वर्षापासून एक्सपिरियन्स आहे? तुला पण आवड आहे खूप? कधीपासून आवड आहे? आधीपासून का आतापासून? म्हणजे 3 वर्ष झाले. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या आईची आणि काकीची खूप म्हणजे मैत्री झाली आहे. गोष्टी रमल्यात दोघींच्या. मग मला आमंत्रण दिलंय गणपतीचं, मी येणार आहे. हा, मी पण नाही, मी ब्लॉग काढतच आहे. आता काकांनी दुसरा गणपती घेतलाय पेंटिंगसाठी. ते एक आहे तो ठेवला. आता त्याची आखणी दादा करणार आणि खालची पेंटिंग काका. आणि हा माणूस
उपयोगाचा आहे. पण शाळेत मला जाम आवडत नाही, जाम डोकं उठवतो आम्हाला. जेव्हा पण याला बघाल तेव्हा क्लासच्या बाहेर उभं असते. कधी पण बघशील क्लासच्या बाहेरच उभं भेटेला. पोरी बघा. चला आता आम्ही निघतो. तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं. तुमच्याशी पण भेटून खूप छान वाटलं. आणि दादा चला आता निघतो. हो नक्की येऊ. थोडा वेगळा गणपती बघायला भेटेल. हो हो डेकोरेशन पण असतं ना. डेकोरेशन साखरजोतीला पण आणि आपल्या गणपतीला पण. चालेल आम्ही नक्कीच येऊ. नक्की फेरी मला थोडा हो. वेगळा गणपती बघायला भेटेल. चला आता निघतो. त्या आयडीमध्ये जाऊन बघ वाटले. आमचा व्लॉग नक्कीच बघा. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. अरे मंडल आभारी आहे. माझ्या चॅनलची लिंक पाठव नंतर दादाला. बाय बाय बाय. चला काकी काका चला निघतो. दादा बाय बाय. माईक पडलं माईक पडलं. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी ब्लॉग घेतलाय. तुम्ही बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पकडणं करा आणि शेअर करायला विसरू नका. खूप छान ब्लॉग आहे, खूप सुंदर आहे. आपला ब्लॉग इथेच एंड होते. बाय.